आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोते हो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून आपणा सर्वांची, माझ्या कोट्यवधी कुटुंबियांची भेट घेण्याची संधी मला लाभली आहे. मन की बातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या देशानं एक अशी कामगिरी केली आहे जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजानं शतक फटकवल्याचं ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच. यावेळी मात्र भारतानं एका वेगळ्याच मैदानात शतक झळकावलं आहे आणि ते खूपच विशेष असं आहे. या महिन्याच्या 5 तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोचली आहे. एक युनिकॉर्न म्हणजे किमान 7,500 कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचं एकूण मूल्य $330 अब्ज म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते. इतकंच नाही, तर या वर्षातील 3-4 महिन्यात आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले. याचा अर्थ असा की जागतिक साथरोगाच्या काळातही आपले स्टार्टअप संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे. येत्या काही वर्षात या संख्येत मोठी वाढ होईल, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत. ई-कॉमर्स, फिनटेक, एडटेक, बायोटेक अशा अनेक क्षेत्रात ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्टअप्सचं जग नवभारताच्या भावना प्रतिबिंबित करणारं आहे. आज भारताची स्टार्टअप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून, शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. भारतामध्ये ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येतं. मित्रहो, देशाच्या या यशासाठी देशाची युवा शक्ती, देशातील प्रतिभा आणि देशाचं सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत. यात प्रत्येकाचं योगदान आहे. पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्टार्टअप जगतात योग्य मार्गदर्शन खूपच महत्त्वाचं असतं. एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर नेऊ शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी तो संस्थापकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत ज्यांनी वाढत्या स्टार्टअप्ससाठी स्वतःला समर्पित केलं आहे आणि याचा मला अभिमान वाटतो. श्रीधर वेंबुजी यांना नुकताच पद्म पुरस्कार मिळाला. ते स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. पण आता त्यांनी आणखी उद्योजकांना घडवण्याचं कामही हाती घेतलं आहे. श्रीधरजींनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामीण भागातून केली. गावातच राहून ग्रामीण तरुणांना या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. आपल्याकडे मदन पडाकी यांच्यासारखेही लोक आहेत, ज्यांनी ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2014 मध्ये वन ब्रिज नावाचा मंच तयार केला. आजच्या घडीला दक्षिण आणि पूर्व भारतातील 75 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वन ब्रिज उपलब्ध आहे. या मंचाशी निगडीत असलेले 9,000 पेक्षा जास्त ग्रामीण उद्योजक ग्रामीण भागातील ग्राहकांना आपली सेवा देत आहेत. मीरा शेनॉय हे सुद्धा असंच आणखी एक उदाहरण आहे. त्या ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग युवकांसाठी मार्केट लिंक्ड स्किल्स ट्रेनिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. मी इथं अगदी मोजकीच नावं घेतली आहेत, पण आज आपल्याकडे गुरूंची कमतरता नाही. देशात स्टार्टअपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्टअप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवी झेप पाहायला मिळेल, अशी मला खात्री वाटते. मित्रहो,
काही दिवसांपूर्वी मला एक मनोरंजक आणि आकर्षक गोष्ट मिळाली, ज्यामध्ये देशवासियांची सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभा एकवटलेली आहे. तमिळनाडू येथील तंजावरमधल्या एका स्वयंसहायता गटानं ती भेट मला पाठवली. या भेटीमध्ये भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि मातृशक्तीचा आशीर्वादही आहे. माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना देखील त्यात आहे. ही भेट म्हणजे तंजावरची एक खास बाहुली आहे, जिला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग देखील मिळालेला आहे. स्थानिक संस्कृतीशी नाळ जपणारी ही भेट मला पाठवल्याबद्दल मी तंजावरच्या स्वयंसहायता गटाचे विशेष आभार मानतो. खरं तर मित्रहो, तंजावरची ही बाहुली सुंदर आहे आणि आपल्या या सौंदर्यासह ती स्त्री सक्षमीकरणाची नवी गाथाही लिहित आहे. तंजावरमध्ये महिला स्वयंसहायता गटाची दुकानं आणि केंद्रही सुरू होत आहेत. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचं जीवनमान बदललेलं आहे. अशा केंद्रांच्या आणि स्टोअर्सच्या मदतीनं महिला आता थेट ग्राहकांना आपली उत्पादनं विकत आहेत. या उपक्रमाला थरगाईगल कैविनाई पोरुत्तकल वीरप्पानाई अंगाडी असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 22 स्वयंसहायता गट या उपक्रमाशी संलग्न आहेत. महिला स्वयंसहायता गट तसंच महिला बचत गटांची ही दुकानं तंजावरमध्ये अतिशय मोक्याच्या जागी उघडली आहेत, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. या दुकानांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी सुद्धा महिलाच घेत आहेत. महिलांचे हे बचत गट तंजावर बाहुली आणि कांस्य दिवे अशा जीआय उत्पादनांशिवाय खेळणी, चटई आणि कृत्रिम दागिने सुद्धा तयार करतात. अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसंच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांना चालना मिळाली असं नाही, तर महिलांचं उत्पन्न वाढून त्यांचं सक्षमीकरणही त्याद्वारे होत आहे. मन की बातच्या श्रोत्यांना माझी एक विनंती आहे की तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. असं केल्यानं तुम्ही केवळ बचत गटाचं उत्पन्न वाढवण्यास हातभार लावत नाही आहात, तर त्यायोगे आत्मनिर्भर भारत मोहिमेला देखील चालना मिळेल. मित्रहो, आपल्या देशात अनेक भाषा, लिपी आणि बोलींचा समृद्ध खजिना आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील वैविध्यपूर्ण पेहराव, खाद्यपदार्थ आणि संस्कृती ही आपली ओळख आहे. ही विविधता, हे वैविध्य एक राष्ट्र म्हणून आपल्याला अधिक समर्थ बनवतं आणि आपल्यातील एकजूट कायम राखतं. याच्याशी संबंधित एक अतिशय प्रेरक उदाहरण सांगता येईल कल्पनाचं. तिच्याबद्दल मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. तिचं नाव तर कल्पना आहे, पण तिनं घेतलेले प्रयास एक भारत श्रेष्ठ भारत या वास्तविक भावनेनं भारलेले आहेत. तर आपली ही कल्पना कर्नाटक राज्यातून नुकतीच 10व्या इयत्तेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. पण तिच्या या यशाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे कल्पनाला काही काळापूर्वी कन्नड भाषा येत नव्हती. अवघ्या 3 महिन्यात ती कन्नड भाषा शिकली आणि तिनं चक्क 92 गुणही पटकावले. आता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. तिच्याबद्दल अशा आणखीही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चकित करतील आणि प्रेरणाही देतील. कल्पना ही मूळची उत्तराखंडमधील जोशीमठची रहिवासी. तिला याआधी टीबीचा आजार होता. 3ऱ्या इयत्तेत असताना तिची दृष्टीही गेली होती. पण म्हणतात ना, इच्छा तिथं मार्ग. नंतरच्या काळात कल्पना म्हैसूरचे रहिवासी असलेले प्रोफेसर तारामूर्ती यांच्या संपर्कात आली. त्यांनी तिला केवळ प्रोत्साहनच दिलं नाही, तर सर्व प्रकारे मदतही केली. आज तिनं निव्वळ मेहनतीच्या बळावर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. कल्पनाच्या या धाडसाबद्दल मी तिचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे देशाच्या भाषिक वैविध्याला बळ देण्याचं काम करत आहेत. पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील श्रीपती टुडूजी हे असेच एक सहकारी आहेत. टुडूजी हे पुरुलियाच्या सिद्धो कानो बिरसा विद्यापीठात संथाली भाषेचे प्राध्यापक आहेत. संथाली समाजासाठी त्यांनी स्वतःच्या ओल चिकी लिपीमध्ये देशाच्या संविधानाची प्रत तयार केली आहे. श्रीपती टुडूजी म्हणतात की आपली राज्यघटना
आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपली राज्यघटना माहिती असलीच पाहिजे आणि याच विचारातून त्यांनी संथाली समाजासाठी स्वतःच्या लिपीत संविधानाची प्रत तयार करून ती भेट दिली. श्रीपतीजींच्या या विचारसरणीचं आणि त्यांच्या प्रयत्नांचं मी कौतुक करतो. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचं हे यथार्थ उदाहरण आहे. या भावनेला पुढे नेणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांची माहिती एक भारत श्रेष्ठ भारत या संकेतस्थळावर तुम्हाला मिळेल. तिथं तुम्हाला खाद्य, कला, संस्कृती, पर्यटन अशा अनेक विषयांवरील उपक्रमांची माहिती मिळेल. तुम्ही देखील या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आपल्या देशाबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या देशातील विविधतेची जाणीवही होईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या आपल्या देशात उत्तराखंडमध्ये चारधामची पवित्र यात्रा सुरू आहे. चारधाम आणि विशेषतः केदारनाथमध्ये दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत. चारधाम यात्रेच्या आपल्या सुखद अनुभवांबद्दल ते सांगत आहेत. पण केदारनाथमध्ये काही यात्रेकरूंनी केलेल्या अस्वच्छतेमुळे भाविक खूप दुःखी आहेत, हे सुद्धा मी पाहिलं आहे. सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. आपण पवित्र अशा यात्रेला जातो आणि तिथं घाणीचे कचऱ्याचे ढीग असतात, हे योग्य नाही. पण मित्रहो, या तक्रारी येत असताना इतर अनेक ठिकाणी चांगलं चित्रही पाहायला मिळतं आहे. जिथं श्रद्धा आहे तिथं सृजन आणि सकारात्मकता सुद्धा आहे. बाबा केदारनाथजींच्या धामी पूजा अर्चा करण्याबरोबरच स्वच्छतेची साधना करणारेही अनेक भाविक आहेत. कुणी मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करतात, तर कुणी प्रवाशांच्या मार्गावरील कचरा उचलतात. स्वच्छ भारत अभियानाच्या चमूसोबत अनेक संस्था आणि स्वयंसेवी संघटना देखील तिथे काम करत आहेत. मित्रहो, आपल्याकडे तीर्थयात्रा महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे तीर्थसेवेचंही महत्त्व सांगितलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थसेवेशिवाय तीर्थयात्रा ही अपूर्ण आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःला स्वच्छता आणि सेवेच्या कामी वाहून घेतलेलं आहे. रुद्रप्रयाग इथं राहणारे श्री मनोज बैजवाल हे असंच एक प्रेरक व्यक्तिमत्व आहे. गेली 25 वर्ष त्यांनी पर्यावरणाची देखभाल करण्याचा विडा उचलला आहे. स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच पवित्र स्थळं प्लास्टिक मुक्त करण्याच्या कामी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला आहे. गुप्तकाशीमध्ये राहणारे सुरेंद्र बगवाडीजी यांनी देखील स्वच्छता हा आपला जीवन मंत्र बनवला आहे. ते गुप्तकाशीमध्ये नियमितपणे स्वच्छता कार्यक्रम राबवतात आणि माझ्या कानावर आलं आहे की त्यांनी आपल्या या मोहिमेला देखील मन की बात असं नाव दिलं आहे. अशाच प्रकारे देवर गावातील चंपादेवी गेल्या 3 वर्षांपासून आपल्या गावातल्या महिलांना कचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहेत. चंपाजींनी देखील शेकडो झाडं लावली आहेत आणि त्यांनी आपल्या मेहनतीमधून एक हिरवंगार वनक्षेत्र निर्माण केलं आहे. मित्रहो, अशा लोकांच्या प्रयत्नांमुळेच देवभूमीची आणि तीर्थक्षेत्रांची ती दिव्य अनुभूती टिकून राहिली आहे, जी अनुभवण्यासाठी आपण तिथे जातो. हे दिव्यत्व आणि आध्यात्मिकता जपण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे. आता आपल्या देशात चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात अमरनाथ यात्रा, पंढरपूर यात्रा, जगन्नाथ यात्रा अशा अनेक यात्रा होणार आहेत. श्रावण महिन्यात तर प्रत्येक गावात हमखास यात्रा असतेच असते. तर मित्रांनो, आपण कुठेही गेलो तरी या तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तिथली शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता कामा नये. ते जपलं पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प ध्यानात ठेवला पाहिजे. आता काही दिवसांनी येणारा 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाबाबत आपण आपल्या आजूबाजूला सकारात्मक चळवळी उभारल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर चालणारं असलं पाहिजे. तुम्ही देखील यावेळी सर्वांना आपल्या समवेत घेऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा. स्वतः झाड लावा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत. यावेळी योग दिनाची संकल्पना आहे मानवतेसाठी योग. मी तुम्हा सर्वांना योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन करतो. हो,
पण कोरोनाविषयीची काळजी घ्या. तशी तर आता संपूर्ण जगात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसत आहे. लसीकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्यानं आता लोक पूर्वीपेक्षा जास्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे जगभरात योग दिवसासाठी बरीच तयारी केली जात असल्याचंही पाहायला मिळतं आहे. कोरोना महामारीनं आपल्याला सर्वांना याची जाणीव करून दिली आहे की आपल्या जीवनात आरोग्याचं महत्त्व किती अधिक आहे आणि त्यात योगाचा किती महत्त्वाचा वाटा आहे. योगामुळे शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक स्वास्थ्य निरामय राखण्यासाठी कशी चालना मिळते हे लोकांना कळतं आहे. जगातील नामांकित व्यावसायिक व्यक्तींपासून ते चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वजण योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत. मला खात्री आहे की जगभरात योगाची लोकप्रियता वाढत असलेली बघताना तुम्हा सर्वांनाच आनंद होत असेल. मित्रांनो, यावेळी देशविदेशात योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या काही अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मला माहिती मिळाली. यापैकी एक म्हणजे संरक्षक वलय गार्डियन रिंग. हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम आहे. यामध्ये सूर्याचं भ्रमण साजरं केलं जाणार आहे. म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विविध भागातून जसजसं भ्रमण करत जाईल, तिथं तिथं आपण योगाद्वारे त्याचं स्वागत करू. विविध देशातील भारतीय संस्था तिथल्या स्थानिक वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळी योगाचे कार्यक्रम आयोजित करतील. एकापाठोपाठ एक असे विविध देशातून कार्यक्रम सुरू होतील. पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा निरंतर प्रवास चालेल. मग तसेच कार्यक्रम देखील पुढे जात राहतील आणि या कार्यक्रमांचं प्रक्षेपण देखील एका मागोमाग एक जोडलं जाईल. म्हणजेच हा एक प्रकारचा योग प्रक्षेपण साखळी कार्यक्रमच असेल. तेव्हा तुम्ही पण हा कार्यक्रम अवश्य पहा. मित्रांनो, यावेळी आपल्या देशाचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन देशातील 75 प्रमुख ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन केलं जाणार आहे. या प्रसंगी विविध संस्था आणि अनेक देशवासीय आपापल्या स्तरावर आपापल्या विभागातील विशेष स्थानांवर काही ना काही नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याची तयारी करत आहेत. मी आपल्यालाही विनंती करतो की यावेळी योग दिन साजरा करण्यासाठी आपल्या शहरातील, गावातील किंवा आपल्या विभागातील असं एखादं ठिकाण निवडा जे सर्वात विशेष असेल. हे ठिकाण एखादं प्राचीन मंदिर असेल किंवा एखादं पर्यटन केंद्र असू शकेल किंवा ते एखाद्या प्रसिद्ध नदीचा, सरोवराचा किंवा तळ्याचा किनारा देखील असू शकेल. यामुळे योगाबरोबरच आपल्या परिसराची ओळखही वाढेल आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल. सध्या योग दिनासंदर्भात 100 दिवसांची गणना म्हणजे काउंटडाऊन सुरू आहे. किंवा असं म्हणा ना की वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांमधून योग संबंधित कार्यक्रम 3 महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झालेले आहेत. दिल्लीमध्ये 100व्या आणि 75व्या दिवशी काउंटडाऊन कार्यक्रम झाले. तसंच शिवसागर, आसाम इथं 50व्या आणि हैदराबादमध्ये 25व्या दिवशी काउंटडाऊन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही देखील योग दिनाची तयारी आतापासूनच सुरू करावी असं मला वाटतं. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करा, प्रेरणा द्या. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण योग दिनामध्ये उत्साहानं सहभागी व्हाल. तसंच तुमच्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब कराल. मित्रहो, काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो. माझ्या अनेक कार्यक्रमांमुळे मला काही महान व्यक्तिमत्वांना भेटण्याची संधी मिळाली. त्याच्याविषयी मन की बातमध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आहेत तर ते जपानी लोक, पण त्यांना भारताविषयी कमालीची ओढ आणि प्रेम आहे. त्यापैकी एक म्हणजे हिरोशी कोइकेजी, जे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की त्यांनीच महाभारत प्रोजेक्ट दिग्दर्शित केलेला आहे. या प्रकल्पाची सुरुवात कंबोडियामध्ये करण्यात आली आणि गेल्या 9 वर्षांपासून तो अविरत सुरू आहे. हिरोशी कोइके अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं हे सर्व करतात. म्हणजे ते दरवर्षी आशिया खंडातल्या एका देशात जातात आणि तिथले स्थानिक कलाकार आणि संगीतकारांच्या साथीनं महाभारतातील काही भाग तयार करतात. या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारत, कंबोडिया
आणि इंडोनेशियासह 9 देशांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती देखील केली आहे आणि रंगमंचावर कार्यक्रम देखील सादर केले आहेत. हिरोशी कोइकेजी शास्त्रीय आणि पारंपरिक आशियाई कला सादरीकरण करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना एकत्र आणतात. त्यामुळे त्यांच्या कामात विविध रंगछटा पाहायला मिळतात. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि जपानमधील कलाकार जावा नृत्य, बाली नृत्य, थाई नृत्य यांच्या माध्यमातून ते अधिक आकर्षक बनवतात. विशेष म्हणजे यातील प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेत बोलतो आणि नृत्य दिग्दर्शन देखील अतिशय सुंदरतेनं हे वैविध्य दाखवतं आणि संगीतातील विविधता ही निर्मिती अधिकच जिवंत करते. आपल्या समाजामध्ये विविधता आणि सहअस्तित्वाचं किती महत्त्व आहे, शांतीचं वास्तविक स्वरूप नेमकं कसं असावं हे सर्वांना दाखवावं हा त्यांचा उद्देश आहे. याशिवाय मी जपानमध्ये ज्या 2 इतर लोकांना भेटलो ते म्हणजे आत्सुशी मात्सुओजी आणि केंजी योशीजी. हे दोघंही टीईएम प्रोडक्शन कंपनीशी संबंधित आहेत, जी कंपनी रामायणाच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी ॲनिमेशन फिल्मशी संबंधित आहे. हा प्रकल्प जपानमधील अतिशय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साकोशी यांच्याशी संबंधित होता. सुमारे 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा रामायणाची माहिती मिळाली. रामायण त्यांच्या हृदयाला भिडलं. त्यानंतर त्यांनी त्यावर अधिक बारकाईनं संशोधन सुरू केलं. इतकंच नाही तर त्यांनी रामायणाच्या जपानी भाषेतील 10 वेगवेगळ्या आवृत्त्या वाचल्या आणि एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांना रामायणाचं ॲनिमेशन देखील करायचं होतं, ज्यामध्ये भारतीय ॲनिमेटर्सनी त्यांना खूप मदत केली. त्यांना चित्रपटात दाखवलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरांबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांना भारतातील लोक धोतर कसं नेसतात, स्त्रिया साडी कशी नेसतात, केशरचना कशी करतात हे सांगण्यात आलं. कुटुंबामध्ये मुलं सर्वांचा एकमेकांचा आदर कसा करतात, आशीर्वादाची परंपरा काय असते, सकाळी उठणं, आपल्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं, या सर्व गोष्टी. आता 30 वर्षांनंतर हा ॲनिमेशन चित्रपट 4K मध्ये रूपांतरित होत आहे आणि हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर जपानमध्ये बसलेले लोक, ज्यांना ना आपली भाषा येते ना आपल्या परंपरांविषयी जास्त माहिती आहे, त्यांचं आपल्या संस्कृतीबद्दलचं हे समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय आहे आणि कोणत्या भारतीयाला ह्याचा अभिमान वाटणार नाही. माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वच्या पुढे जाऊन समाजाची सेवा करण्याचा मंत्र, समाजासाठी स्व हा मंत्र आपल्या संस्कारांचा भाग आहे. आपल्या देशातील असंख्य लोकांनी या मंत्राला आपलं जीवनध्येय बनवलं आहे. आंध्र प्रदेशातील मरकापुरम इथं राहणारे आपले मित्र राम भूपाल रेड्डी यांच्याविषयी मला माहिती मिळाली. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की राम भूपाल रेड्डीजी यांनी निवृत्तीनंतर मिळालेली आपली सर्व कमाई मुलींच्या शिक्षणासाठी दान केली. त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुमारे 100 मुलींसाठी खाती उघडली आणि त्यामध्ये 25 लाखांहून अधिक रक्कम जमा केली. अशाच सेवेचं आणखी एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या कचोरा गावाचं. या गावात अनेक वर्षांपासून गोड्या पाण्याची टंचाई होती. गावातील शेतकरी कुंवर सिंग यांना गावापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर त्यांच्या शेतात गोडं पाणी लागलं. त्यांच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती. पण या पाण्यानं इतर सर्व गावकऱ्यांची देखील सेवा का करू नये, असाही विचार त्यांनी केला. अर्थात शेतापासून गावापर्यंत पाणी नेण्यासाठी 30 ते 32 लाख रुपयांची आवश्यकता होती. काही काळानंतर कुंवर सिंग यांचे धाकटे बंधू श्याम सिंग सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले आणि त्यांना ही गोष्ट जेव्हा कळली, तेव्हा निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी या कामासाठी दिले आणि शेतापासून गावापर्यंत पाईपलाईन टाकून गावकऱ्यांना गोड्या पाण्याचा पुरवठा त्यांनी केला. ही उदाहरणं म्हणजे समर्पण भाव असेल, कर्तव्याविषयी गांभीर्य असेल, तर एकटा माणूसही संपूर्ण समाजाचं भविष्य कसं बदलू शकतो
याविषयीची मोठी प्रेरणाच आहेत. कर्तव्याच्या मार्गावर चालूनच आपण समाजाला सक्षम बनवू शकतो, देशाला सक्षम बनवू शकतो. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात हाच आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी आणि त्याचा एकच मार्ग आहे कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये आपण समाजाशी संबंधित अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. तुम्ही सर्वजण मला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना पाठवता आणि त्या आधारेच आपली चर्चा पुढे सरकते. मन की बातच्या पुढच्या आवृत्तीसाठी देखील तुमच्या सूचना पाठवायला विसरू नका. सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंबंधी जे कार्यक्रम सुरू असतील, ज्या कार्यक्रमात तुम्ही भाग घेत असाल, त्याविषयी मला अवश्य कळवा. नमो ॲप आणि माय गव्हवर येणाऱ्या तुमच्या सूचनांची मी प्रतीक्षा करतो. पुढच्या वेळी पुन्हा एकदा भेटूया. देशवासियांशी संबंधित अशाच विषयांवर पुन्हा बोलूया. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व प्राण्यांची देखील काळजी घ्या. ह्या उन्हाळ्याच्या दिवसात पशुपक्ष्यांना अन्न पाणी पुरवण्याचं आपलं माणुसकीचं कर्तव्य देखील आपल्याला पार पाडायचं आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा पुढील भेटीपर्यंत तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.